रसिक हो, कीर्तनरूपी भावयात्रेत आपण संतांचा गंध आपल्या हृदयात साठवून ठेवणार आहोत. आपण संवाद साधणार आहोत हरिभक्त पारायण बुवा किरण पारकर यांच्याशी. बुवा, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांपर्यंत जे विचार पोहोचवता त्यामध्ये एक साधना, एक सातत्य असतं. अशा या प्रवासातून आजच्या श्रोत्यांना आपण कोणता संदेश द्याल? श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती आहे. याच्यामधली श्रवणमच्या नंतर येते ती कीर्तन. ही द्वितीय क्रमांकाची भक्ती आहे. ही कोणत्याही प्रकारची कला नाही, पण याच्यामध्ये सगळ्या कलांचा संगम मात्र आहे. वक्तृत्व असेल, गायन असेल, थोडासा पदन्यास असेल, रागातालांचं ज्ञान असेल, झांजवादन असेल, हावभाव असेल, सभाधीटपणा असेल, विषयाचा संपूर्ण अभ्यास, अशा अनेक गोष्टींची सांगड आपल्याला या कीर्तनामध्ये करावी लागते. आणि ती नसेल आपल्यामध्ये तर ती प्रयत्नपूर्वक वृद्धिंगत करावी लागते किंवा ती कौशल्य मिळवावी लागतात. पूर्वीच्या काळी कीर्तनं 5-5 तास चालायची, रंगायची, पण काळ बदलला तसे क्रिकेटचे कसोटी सामने कमी झाले, 2020 आलं, तशी कीर्तनाची वेळ देखील आता कमी कमी होत गेली. पण श्रोत्यांनी कीर्तनाकडे पुराणातली वानगी पुराणात न म्हणता, त्या दृष्टिकोनातून न पाहता सकारात्मक दृष्टिकोनातून कीर्तन श्रवण केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये असणाऱ्या विविध अडचणी, त्या गोष्टींची समाधानकारक उत्तरं कीर्तनातून मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. भौतिक सुविधांनी माणसाला खरं सुख, समाधान प्राप्त होणार नाही, तर अध्यात्म श्रवण आणि चिंतनातून खऱ्या सच्चित आनंदाची प्राप्ती होईल. मंडळी, आता हरिभक्त पारायण बुवा किरण पारकर यांच्या कीर्तनाचा उत्तर रंग ऐकूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कुंडली कवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. विदर्भ प्रांतामधलं एक छोटंसं गाव, ज्या गावामध्ये गोपालकृष्णांच्या मंदिरामध्ये एक कीर्तन सुरू आहे. आणि वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंगांनी येऊन नाचावं आणि तो काल्याचा प्रसाद एकमेकांच्या मुखामध्ये घालावा, असे कोण बरं कीर्तनकार? नामदेवांची अमृत तुल्य वाणी, नामदेवांची अमृत तुल्य वाणी. श्रवणी येता, श्रवणी येता लोचनी येत पाणी. श्रवणी येता लोचनी येत पाणी. स्वये येतो, स्वये येतो, स्वये येतो श्रवणासी कैट भारी. स्वये येतो, स्वये येतो श्रवणासी कैट भारी. रंग चढला, रंग चढला तै कीर्तनासी भारी. रंग चढला तै कीर्तनासी भारी. रंग चढला तै कीर्तनासी भारी.
साक्षात नाममूर्ती नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. आणि त्याच मंदिरामध्ये वयाच्या 12व्या वर्षीपासून असणारी एक आजीबाई, जिचं आत्ताचं वय 75 वर्षांचं आहे, एका कोपऱ्यामध्ये बसून नामदेव महाराजांचं कीर्तन, संपूर्ण असा साज लागलाय, पखवाज वाजतायत, मृदंग वाजतायत, टाळकरी 10-15 उभे आहेत आणि रामकृष्ण नामाचा गजर सुरू आहे. आणि वर्णन करतायत कुठचं तर पंढरपूरचा महिमा सांगतायत नामदेव महाराज. माझ्या या पंढरपूरचा महिमाच निराळा म्हणाले. आधी रचिली मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर, जेव्हा नभते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आणि नामदेव महाराज सांगतायत, खरं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर म्हणाले पंढरपूरला जा. आणि ही कोपऱ्यात बसलेली ती म्हातारी विचार करते, एवढं सगळं आयुष्य निघून गेलं, 8व्या वर्षी विवाह झालेला, पण त्या काळामध्ये 8व्या वर्षी विवाह झालेला आणि आता वयाची 75, लग्न झालं, विवाह झाला आणि 2च वर्षांमध्ये पती निवर्तला. वैधव्याचं दुःख आलंच, पण घरच्यांनी आपल्यासारखं आता विवाह करून दिला. लग्न झालं की बाई ग, मुलीला सांगतात पटतंय तर बघ, नाहीतर तुझ्यासाठी वेगळा फ्लॅट घेऊन ठेवलेलाच आहे. पण त्या काळामध्ये एकदा विवाह झाला की माहेरचा उंबरा गरजेपुरताच पाहायचा, माघारी परतून यायचं नाही अशी रीत. आणि त्यामुळे माघारी जाता आलं नाही आणि घरच्यांनी जी काही संपत्ती होती ती सगळी लुटवली आणि हिला घरातून हाकलून दिलं. आणि तेव्हा एक बिल्वर मूर्ती, भगवान गोपालकृष्णांची छोटीशी मूर्ती विधभर उंचीची सोबत घेतली आणि या मंदिराच्या जवळ येऊन राहिली. त्या मंदिरामध्ये घ्यायचा, परिसराची साफसफाई करायची, शेजार पाजाऱ्यांची कामं करायची आणि राहायचं. असं चाललेलं असतानाच हे नामदेव महाराजांचं कीर्तन ही ऐकते आणि मनात विचार करते, आपल्याला कधी पंढरपूरला जाता येईल का. नामदेव महाराजांनी कीर्तन संपवलं. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकाळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्याचं दान मागितलं आणि सगळ्यांनी पायावरती लोटांगण घातलं. पण ही विचार करते, नामदेव महाराजांच्या चरणावरती कसं जावं. अंगावरती असणारी एकुलती एक साडी, तिची ठिगळं लावून लावून, गाठी मारून मारून, गाठी मारायला आता जागा शिल्लक नाही अशी अवस्था. दुरूनच नमस्कार केला आणि नामदेव महाराज पुढच्या प्रवासाला निघून गेले. आणि कोणाकडे तरी चौकशी केली की पंढरपूरला जायचं कसं. आता जे कीर्तन सुरू आहे ते विदर्भ प्रांतामध्ये सुरू आहे, नागपूरच्या जवळ असणाऱ्या केरळ गावामध्ये. मग एवढ्या दूरवरून त्या पंढरपूरला पोहोचायचं कसं चौकशी केली तर वारीला जाता येईल. चैत्रामध्ये झालेलं हे कीर्तन, आषाढीच्या वारीला तुला जाता येईल म्हणाले. त्याकरिता काय करावं, थोडी तयारी करावी लागेल, थोडं साहित्य घ्यावं लागेल, कपडा लत्ता, पैसा अडका. ही म्हणाली माझ्याकडे कपडा लत्ता नाही, फुटका छदाम सुद्धा नाही, पैसा नाही हो. आणि म्हणून आषाढीच्या वारीमधनं कुठच्या तरी एका वारीमधून जा म्हणाले लोक. स्वतःच्या पावलांनी जाणार आहेस. लोकांचा सल्ला मिळाला आणि ज्या लोकांची ही कामं करत होती त्या लोकांकडे गेली. म्हणाली आयुष्यभर मला सांभाळलात, पण आता ही माझी शेवटची यात्रा त्या पांडुरंगाचं दर्शन करावं म्हणते आणि तेवढ्यासाठी मला तुमच्याकडे जे काही असेल, मीठ, तांदूळ, पीठ, जे काही तुमच्याकडे असेल, डाळ असेल ती मला द्या, एवढं मला फक्त मदत करा म्हणाली. आणि
लोक काही मिळेल ते आपल्या घरात जे अधिकचं असेल ते हिला देत आहेत आणि पुरचुंड्या बांधून एका कापडामध्ये तिने गाठोडं बांधून घेतलं आणि आषाढीची वारी सन्निध पातली, आषाढीची वारी सन्निध पातली, मनी चिंतावली गोमायेती, मनी चिंतावली गोमायेती, म्हणे द्रव्य नाही नेसावया काही, म्हणे द्रव्य नाही नेसावया काही, पंढरीसी कैसी जाऊ आता, पंढरीसी कैसी जाऊ आता, आषाढीची वारी सन्निध पातली, आषाढीची वारी सन्निध पातली, आषाढीची वारी सन्निध पातली. गाठोडी बांधून घेतली आहेत खरी, आणि ही नाव काय बरं हिचं? विदर्भ देशी केरळ ग्रामी, विदर्भ देशी केरळ ग्रामी, विदर्भ देशी केरळ ग्रामी, गोमाई नित बसत, विदर्भ देशी केरळ ग्रामी, गोमाई नित बसत, विधवा ब्राह्मणी दरिद्री कोणी, विधवा ब्राह्मणी दरिद्री कोणी, आप्तही तिचे नसत, आप्तही तिचे नसत, साधो जी राजा राम कहो जी. अशी ही विधवा ब्राह्मणी गाठोडं बांधून घेतलंय आणि एका वारीमधनं चालायला लागली. एक वारी वेगानं चालत चालत पुढे गेली, दुसऱ्या वारीतनं, तिसऱ्या वारीतनं, चौथ्या वारीतनं असं करता करता पंढरीला निघालेल्या वारीच्या दिंडीमधनं ही पोहोचली, पंढरपुराजवळ येऊन पोहोचली. आषाढी एकादशी उद्या आहे आणि दशमीच्या दिवशी ती चंद्रभागेच्या अलीकडच्या तीरावरती येऊन पोहोचली. पलीकडच्या तीरावरती पोहोचल्यानंतर आता पांडुरंगाचं त्या दर्शन मिळणार आहे. ज्यांचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं त्या साक्षात भगवंतांच्या चरणावरती मस्तक नमवता येईल आणि म्हणून तिथवर पोहोचली. पण पाहते तर चंद्रभागेला महापूर आलेला आणि तो चंद्रभागेसी महापूर पाहोनी गोमाई चिंतातुर द्रव्य नाही मज फार पैल तीरा जाऊ मी कैसी पंढरीनाथ भगवान की. आणि चंद्रभागेला आलेला तो महापूर पाहिला आणि नावाड्यांनी आपापला व्यवसाय सुरू केला. प्रत्येकाकडनं पैसा घ्यायचा आणि त्यानंतर मग नावेत बसवायचा आणि पलीकडे नेऊन सोडायचं. हिने एका नावाड्याला गाठलं, म्हणाली मला तुझी आजी समज, मला तुझी काकी समज, पण मला नदीच्या पलीकडे नेऊन पोहोचव, माझ्याकडे पैसे नाहीत रे. हा म्हणाला, नावाडी म्हणतोय अशा प्रत्येकानं जर आम्हाला सांगितलं तर आम्ही पैसा कमवायचा केव्हा. म्हणाला चल हो बाजूला, म्हणाले जा बस तिकडे, म्हणाले बाजूला. एका नावाड्याला हात विनवणी केली, हात जोडले, दुसऱ्याकडे गेली, तिसऱ्याकडे गेली, करता करता शेवटची होडी फक्त शिल्लक राहिली आहे. मागाहून आलेल्या दिंडीतली माणसं सुद्धा निघून गेली आणि गोमाई आता विचार करते, विनवणी करून तर झाली, कारण जगाची रीत आहे जोवरी पैसा तोवरी पैसा. म्हणून ही गपचूप गेली आणि त्या नावेच्या एका कोनाड्यामध्ये अंगाचं मुटकुळं करून बसून राहिली आणि त्या नावाड्याच्या सहाय्यकानं
पैसे घ्यायला सुरुवात केली. तुमचे पैसे. हिच्याजवळ आला. ती म्हणाली माझ्याकडे पैसे नाहीत हो, तुमच्या पाया पडते, मला पलीकडे पोहोचवा, एवढ्या लांबहून आली आहे, चल हो बाजूला असं म्हटलं. आणि त्याने तिला एक जो धक्का दिला, ती त्या नावेतनं चंद्रभागेच्या त्या पाण्यामध्ये ढकलली गेली. ज्या पुरचुंड्या पीठ मिठाच्या बाजूने आणलेल्या होत्या त्या सुद्धा भिजल्या आणि ही गोमाई सुद्धा पूर्ण भिजून गेली हो आणि रडायला लागली. त्या पांडुरंगाच्या राऊळाकडं पलीकडच्या राऊळाच्या दिशेनं तोंड केलं आणि त्या पांडुरंगाला म्हणते, भगवंता कर्षयती भी कृष्ण, हा आकर्षून घेणारा तू आहेस म्हणून ही सगळी लोक तुझ्यापर्यंत येतात. इथपर्यंत आणलंस पण तुझ्या चरणांचं दर्शन नाही का रे मिळणार मला. माझे संचित हे विठ्ठला, माझे संचित हे विठ्ठला, माझे संचित हे. विठ्ठल दर्शने धरुनी आस, विठ्ठल दर्शने धरुनी आस, केले नाना नवसायास, केले नाना नवसायास, त्याची सार्थकता भावया, त्याची सार्थकता भावया का दैवासना रुचले. माझे संचित हे विठ्ठला, माझे संचित हे विठ्ठला, माझे संचित हे. विठ्ठला, काय माझं प्रारब्ध आहे देवा. भगवंता तुझ्या दरवाजापर्यंत जवळ आले रे, पण तुझ्या चरणांचं, तुझ्या मुखकमलांचं दर्शन तू मला दे. डोळ्यातनं नेत्राश्रू गळतायत, ओघळतायत. काळ्या कभिन्न कोळ्याचा वेश धारण केला आणि भगवंत सगळ्या होड्या निघून गेल्यात. ही गोमाई एकटीच अश्रू ढाळत बसलेली आहे आणि पाठीमागणं आले भगवंत आणि हाक दिली, माई अजून गेला नाहीत. कोण रे तू म्हणाली. अरे माझ्याकडे फुटका छदाम सुद्धा नाही रे, लोक सगळी निघून गेलीत, मला होड्यांमध्ये घेतलं नाही. आणि हा कोळी म्हणतोय, माई मी नेऊ का तुम्हाला पलीकडे. तिने त्याचं अवलोकन केलं आणि म्हणाले, तुझ्याकडे होडी आहे. नाही म्हणाले, होडी नाही पण मी कोळी आहे. पाण्यामध्ये 20-20, 30-30 फूट खोलपर्यंत मी जाऊन पोहू शकतो आणि तुला पलीकडे या पाण्यावरनं मी नेऊ शकतो म्हणाले. कसा नेणार. माझ्या पाठीवरनं नेणार म्हणाले. हिने प्रश्न केला, म्हणाले तुझं लग्न झालंय का रे. आता भगवंत मनात विचार करतायत, लग्न झालंय का रे, निमूटपणे बसावं पाठीवरती आणि पलीकडे जावं. तर नाही म्हणाले. लग्न झालंय का, मुलं बाळ किती, काय चौकशीची गरज आहे. होय झालंय म्हणाले, पण म्हणाले बायका किती म्हणून सांगू. 16 सहस्त्र 108. बरं म्हणाले मुलं बाळ राहू दे म्हणाले. भगवंत मनात विचार करतायत, माझा भक्त असावा तर कसा, हिच्यासारखा असावा. स्वतःला तर भगवंतापर्यंत जायचंय पण दुसऱ्याला माझ्यामुळे त्रास होता कामा नाही याची काळजी घेतो तो खरा भक्त म्हणाले. त्या कोळ्याच्या पाठीवरती त्याला घट्ट पकडून म्हातारी बसली आणि त्या आजीबाईंना गोमाईला पलीकडे नेऊन सोडलं आणि त्या गर्दीत तो कोळी निघून गेला. आली आणि बारीमध्ये उभे राहिली. त्या कोळ्याने सांगितल्याप्रमाणे बारी म्हणजे त्या रांगेमध्ये, आजही त्या रांगेला बारी म्हणतात. पंढरपुरामध्ये गेलो तर आपल्याकडे बारी म्हणजे डबल बारी किंवा जंगलात जायचं असेल तरी सुद्धा बारीत गेलो म्हणतात, होय ना. तशी बारी नव्हे तर त्या बारीमध्ये, त्या रांगेमध्ये उभी राहिली. हिचा शेवटून नंबर पहिला आणि भगवंत तिकडे विटेवरती जाऊन उभे राहिलेत. लक्ष सगळं तिच्याकडे. म्हणाले ही उपवासी आहे, माझ्यापर्यंत येण्याचा तिचा निर्धार आहे आणि शेवटी उभी आहे. म्हणाले आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून तो वेश पुन्हा बदलला. एका ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि तिच्याजवळ आले आणि विचारलं. आजी म्हणाले तुम्हाला दर्शन केव्हा होईल. आजीने सांगितलं ही सगळी रांग जाईल तिथे पोहोचेल
तेव्हा म्हणाले शेवटचं दर्शन मला. त्यापेक्षा असं करा, माझी तिथे ओळख आहे म्हणाले, मी तिथला पुजारी आहे, तुम्हाला घेऊन जातो. अहो पण ही लोक एवढ्या वेळेपासून रांगेत उभे, ती काय म्हणतील. ते काही म्हणू दे म्हणाले. भगवंतांनी तिचा हात धरला. साक्षात ब्रह्मांड नायकानी भगवंतांनी तिचा हात धरला आणि तिला दर्शन देण्यासाठी म्हणून तिला घेऊन चाललेत. कोणी पकडलाय हात? भगवंतांनी. आणि ज्याचं दर्शन घ्यायचंय तोच ओढत घेऊन चाललाय. गोमाईंना त्या तिथपर्यंत रावळामध्ये मंदिरात गाभाऱ्यात आणलं. पण त्या काळामध्ये एवढी गर्दी नव्हती. गोमाई समोर उभ्या राहिल्या आणि ते भगवंतांचं रूप, ज्या रूपाचं वर्णन सगळ्या संतांनी केलंय, एवढ्या संतांनी वर्णन करून देखील, कवींनी वर्णन करून देखील ज्याच्या रूपाचं वर्णन संपलेलं नाही हो. एकनाथ महाराज म्हणाले, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, तेणे माझा केवळा, वेधियले माये. आमचे तुकोबा म्हणाले, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. आणि ते रूप पाहिलं, भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाली. याचसाठी केला होता अट्टहास म्हणाली, याच्यासाठीच एवढं सगळं केलं. भगवंताचं दर्शन मिळालं, कृतकृत्य झाले, आनंद वाटला. आणि ब्राह्मणी होती, एकादशीचा उपवास, दर्शन घेऊन रावळातनं बाहेर आली, गरुड खांबाला मिठी मारली, गोपाळपुरा पाहिला. आणि आता म्हणाली, दुसरा दिवस लागला तोपर्यंत, द्वादशी आली. पण ही गोमाई उपवासी आहे आणि तरी देखील दुसऱ्या दिवशी भगवंताला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपण जेवायचं नाही, असा तिचा नियम आहे. एकादशीचा उपवास. आणि चंद्रभागेच्या तीरावरती आली आहे आणि त्या वाळवंटामध्ये पाहिलं. त्या ठिकाणी 3 दगड मिळवले आणि म्हणाले, इथे आता काहीतरी शिजवायचं, एखाद्या ब्राह्मणाला जेवायला वाढायचं आणि त्यानंतर आपल्या एकादशीचं पारणं फेडायचं, आपण जेवायचं. पण तिथे बसली वाळवंटामध्ये, करायचं काय, शिजवायचं काय. हिने आणलेलं सगळं पीठ मिठादी साहित्य सगळं भिजून गेलेलं होतं. हिने विचार केला, आता बाकी काही करायला शक्य नाही, त्यापेक्षा ज्या केळीच्या पानामधनं आपण ते पीठ वगैरे सगळं गुंडाळून आणलंय ते पाणगे करूया म्हणाले. कसे करायचे पाणगे? सगळी पीठं जी होती ती सगळी एकत्र मिसळली, त्याच्यात थोडं चंद्रभागेचं पाणी घातलं, मीठ घातलं आणि तो गोळा केला त्या पिठाचा आणि दोन्ही बाजूंना 2 पानं चिटकवली. ते केळीच्या पाण्यावरती ते दाबला आणि आगीमध्ये भाजायला सुरुवात केली. काही पाणगे भाजून झाले आणि म्हणाले, आता हे खाण्यासाठी कोणाला तरी बोलवायला हवं. आणि म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या ब्राह्मणांना हाका देते, माझ्याकडे जेवा. पण हिचे हे पदार्थ खायला कोण येईल का हो जवळ. आणि केसाचं टोपलं झालेलं होतं, तिच्या कपड्यांची अवस्था बघून एकही ब्राह्मण जवळपास सुद्धा फिरकेना. करायचं काय, आपणच जाऊया म्हणाले. पाणगे भाजायचं काम सुरू आहे आणि तिकडे भगवंतांच्या दरबारामध्ये वेगवेगळ्या पंचपक्वानांचे नैवेद्य येत आहेत, मिठाया येत आहेत, पेढे येत आहेत. आणि भगवंतांनी ते सगळं अभेरलं आणि म्हणाले, आपण त्या रणरणत्या उन्हामध्ये जायचं, चंद्रभागेच्या तीरावरती त्या वाळवंटामध्ये जायचं आणि त्या गोमाईच्या हातचे पाणगे खायचे. म्हणाले पाणगे. सगळे पंचपक्वान्न त्यागलीत आणि भगवंतांनी एका ब्राह्मणाचा वेश धारण केलाय आणि वाळवंटामध्ये येऊन उभे राहिले. आणि दुरूनच पोट खपाटीला गेलेल्या ब्राह्मणाचं रूप घेतलंय आणि दुरूनच हाक मारली. म्हणाले, आईसाहेब काही आहे का हो जेवायला. माई म्हणाली, अगदी देवासारखे पांडुरंगासारखे भेटला. म्हणाले, या 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 बसा बसा बसा. जे उपरणं होतं ते खाली टाकलं, बसा म्हणाले याच्यावरती. भूक लागली म्हटल्यावरती त्यांनी 2 पाणगे केळीच्या पानावरती वाढले आणि मुखामध्ये घास घालणार एवढ्यात तिकडे रुक्मिणी मातेला उचकी लागली. का बरं? रुक्मिणी माता विचार करते, एवढं सगळं सुग्रास भोजन पंचपक्वान्न असताना आपले हे गेले कुठे. इकडे म्हणाले पाषाण आहे फक्त, याच्यातलं चैतन्य गेले कुठे. म्हणून भगवती जगदंबेने जाणलं. म्हणाले, या सगळ्याचा त्याग करून त्या गोमाईचे पाणगे खायला रणरणत्या उन्हात गेलेत, आपण सुद्धा जायला हवं म्हणाले. एका ब्राह्मणीचा वेश धारण केला. अहो म्हणाली, आईसाहेब यांना एकट्यांना वाढताय,
म्हणाले कालपासून उपवासी आणि म्हणून उपवास सोडण्यासाठी आले तिकडे, मला तिकडे एकटीला सोडलं, काही आहे का जेवायला? गोमाई म्हणते काय माझं भाग्य, म्हणाले एक ब्राह्मण मिळताना पंचायत होती आणि इथे सवासून सुद्धा मिळाली. म्हणाली या 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 बसा बसा. त्यांच्याच बाजूला बसवलं, पाणगे वाढतायत आणि भगवंत मिटक्या मारत जसे सुदामाचे पोहे खाल्ले होते त्याच पद्धतीनं ते पाणगे भक्षण करतायत. जेवण झालं, भोजन झालं आणि राहिलेला भगवंतांचा स्पर्श झालेला तो अन्नांश गोमाईला त्यांनी सांगितलं तुम्ही हा भक्षण करा. गोमाईनी तो भक्षण केला आणि ज्या बाजूने तो ब्राह्मण आला त्या दिशेला पाहिलं, लक्ष गेलं त्या वाळवंटामध्ये, त्या वाळूमध्ये त्याची पावलं जिथे उमटली त्या ठिकाणी त्या पावलांचे ठसे उमटले. त्या ठशांवरती शंख, चक्र, गदा उमटलेली तिला दिसली आणि गोमाईने जेवण बाजूला सारलं आणि त्या ब्राह्मणाच्या पायावरती नतमस्तक झाली, लोटांगण घातलं, रडायला लागली. ब्राह्मण म्हणतोय अगं, म्हणाले आईसाहेब म्हणाले पाय सोडा माझे. गोमाई म्हणते मघाशी जे चरण कमल पकडले ते त्या पाषाणाचे हे खरे चरण कमल आहेत, याच्यासाठीच इथे मी आले. भगवंतांच्या लक्षात आलं हिने आपल्याला ओळखलंय. म्हणाले उठा, म्हणाले उठा उठा, तुम्ही ओळखलंय, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या म्हणाले. पण गोमाई म्हणाली तुमचं दर्शन मिळालं याच्यापेक्षा जास्त आणखी काही नको, पण भगवंता तुमच्या त्या रूपावरती, कृष्ण रूपावरती मी प्रेम केलं, पण तुमचं ते सगुण रूप, या विटेवरचं सगुण रूप तुम्ही मला दाखवा, एवढंच मला द्या, बाकी काही नको. भगवंत तथास्तु म्हणाले आणि भगवंतांनी फक्त तिला आणि तिलाच त्या वाळवंटामध्ये आपलं रूप, सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. कसं होतं ते रूप? विठोबा अण्णा दप्तरदारांनी वर्णन केलंय. श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु वदन तिल पुष्प नासिका कुंदन दर अधर बिंबगत हास्य मंद मंद आनंदाचा कंद हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद कटी तटी कवशेष भरावे वाटे की नयनात भरावे कीच उठावे आलिंगावे विसरत से संसार तयाचा सहज लागला छंद हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. आयुष्यभर भगवंतांचं नाम जिने मुखामध्ये घेतलं आणि म्हणून त्या गोमाईचं आयुष्याचं कोट कल्याण भगवंतांनी केलं. तिच्या मस्तकावरती हात ठेवला आणि 75 वर्षांची असणारी ही गोमाई त्यानंतरच्या काळामधली विदर्भामधली प्रख्यात संत म्हणून प्रसिद्ध झाली. अनेकांना अनुग्रह त्या गोमाई, संत गोमाईंनी केलेला आहे. आणि जसं गोमाईच्या आयुष्याचं कल्याण झालं तसं जर कल्याण आपलं व्हायला हवं असेल तर तुकाराम महाराज सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हरिभक्त पारायण बुवा किरण पारकर यांच्याशी झालेल्या संवादातून एक शांत, समृद्ध आणि विचार प्रवृत्त करणारा सुवास दरवळत राहिला. या मनमोकळ्या संवाद यात्रेसाठी आकाशवाणीच्या वतीनं मनापासून आभार मानतो. श्रोते हो, आज आपल्या सोबत होते हरिभक्त पारायण किरण पारकर बुवा. त्यांना संवादिनी साथ आनंद परब यांची होती. तबला साथ वेदांत कुयेस्कर यांची होती.